माझे महिन्याचे खर्च किंवा माझे सेव्हिंग्ज किंवा माझं बजेट किंवा माझं इन्व्हेस्टमेंट मी कसं करते, किती करते, काय करते किंवा मी सेफ्टीसाठी की समजा कोणी आजारी पडलं, आई-वडील आजारी पडले, तर आपल्याला ना खूप पैसे मागायची गरज नाही. मला ना फिक्स इन्कम नाही आहे. कधी ऑफ सीझन आहे, खूप पाऊस वगैरे पडतो, तर आमचं काम थांबतं. पण आहे ना, जर सीझन आहे म्हणजे लग्नाचा सीझन चालू आहे, दिवाळी आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला तुमच्यासोबत ही शेअर करायची आहे, की मी माझे खर्च कसे कमी केले किंवा माझे काय खर्च होत होते, जे मला समजतच नव्हते. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी सोनाली तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे ना, मी डेली व्लॉग शूट करत नाही आहे. आज मी ना एका वेगळ्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवायचा असं ठरवलं. खरं तर आहे ना, या टॉपिकवरती मला बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ करायचा होता, पण ते राहून गेलं होतं. म्हटलं की राहून गेलं तर ते राहूनच जाईल. त्यापेक्षा आज बनवूया. तर व्हिडिओचा टॉपिक काय आहे ते तुम्हाला माहिती पडलंच असेल थंबनेल बघून. पण तरी पण मी माझ्या तोंडून एकदा सांगते. आज ज्या टॉपिकवरती मी व्हिडिओ बनवत आहे, तो असा आहे, की मी माझे महिन्याचे खर्च किंवा माझे सेव्हिंग्ज किंवा माझं बजेट किंवा माझं इन्व्हेस्टमेंट मी कसं करते, किती करते, काय करते किंवा मी माझे खर्च कसे कमी केले, काय आयडिया यूज केल्या किंवा जे काही माझ्या वैयक्तिक अनुभवानुसार मी या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. याच्यामध्ये मला या सगळ्या गोष्टी करताना मी कशा मॅनेज वगैरे केल्या, मला ते फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. बाकी मला काही म्हणजे माझा निखळ आणि खळखळीत असा हेतू आहे या गोष्टींच्या मागे. कारण आहे ना, मनी मॅनेजमेंट किंवा हे सगळ्या गोष्टी म्हणजे एक्सपेन्सेस वगैरे आपल्याला मॅनेज करून या सगळ्या गोष्टी पण करणं खूप जास्त गरजेचं आहे. खूप इम्पॉर्टंट आहे. सो मी माझ्या अनुभवाप्रमाणे तुमच्यासोबत शेअर जर केलं, तर तुम्हाला कदाचित त्या गोष्टींनी काही आयडिया आली किंवा म्हणजे तुम्हाला त्याचा काही फायदा झाला, तर मला खूप जास्त बरं वाटेल. तर व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी ना मला 3 ते 4 गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत. तर मी त्यासुद्धा तुम्हाला पटापटा सांगते. पहिली गोष्ट आहे ते म्हणजे हा व्हिडिओ स्क्रिप्टेड नाही. मी डायरेक्टली अशी बसलेली आहे, म्हणजे मोबाईल ऑन केला आणि तुमच्यासमोर बसलेली आहे. काय बोलायचं होतं म्हणजे कशावर बोलायचं आहे ते माझ्या डोक्यात ऑफकोर्स आहे. त्याच्यामुळे स्क्रिप्टेड काहीच नाहीये. मी डायरेक्टली जे काय आहे ते मनामधून येणार आणि जे काय आहे ते खरं-खरं तुम्हाला मी सांगणार आहे, की मी काय करते ते. त्याच्यामुळे स्क्रिप्टेड नाही. दुसरी गोष्ट म्हणजे मी काही प्रो नाही आहे. मी फायनान्शियल ॲडवायझर नाही आहे किंवा मी तुम्हाला काही असे सल्ले वगैरे काही देत नाहीये. माझ्या वैयक्तिक अनुभवाप्रमाणे मी तुम्हाला फक्त माझे म्हणजे मी माझ्या आयुष्यामध्ये या सगळ्या गोष्टी कशा करते किंवा मी काही गोष्टी कशा सुधारल्या ते मला फक्त तुम्हाला सांगायचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ फक्त स्त्रियांसाठी आहे. कारण म्हणजे स्त्रिया आता आजकाल प्रत्येक घरामधून एक स्त्री तरी कामाला जायला लागलेली आहे. बऱ्याच स्त्रिया इंडिपेंडंट झालेल्या आहेत. स्वतःची जबाबदारी स्वतः उचलतायत. खूप पुढे निघून गेल्या आहेत. खूप शिकल्या आहेत. म्हणजे फायनान्शियली एवढ्या इंडिपेंडंट झालेल्या आहेत. खूप बरं वाटतं मला. मला खूप बरं वाटतं जेव्हा या गोष्टी मी ऐकते ना, स्पेशली स्त्रियांच्या. त्याच्यामुळे आणि मनी मॅनेजमेंट वगैरे म्हणजे बऱ्याच स्त्रिया घर चालवतात. त्याच्यामुळे आणि स्त्रियाच बहुतेक खर्च करतात. त्याच्यामुळे स्पेशली हा व्हिडिओ स्त्रियांसाठीच आहे. त्याच्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि एक आहे ना, आणि एक सांगायचंच राहिलं. ते म्हणजे तुमचं आणि माझं इन्कम ऑफकोर्स वेगळं असू शकतं, असेलच वेगळं. मी कदाचित तुमच्यापेक्षा कमी कमवत असू शकते किंवा माझं इन्कम जास्त सुद्धा असू शकतं. सो इन्कम आहे ना, जर इन्कमचा अकाउंट बोलते, इन्कमचा जर आकडा चेंज झाला ना, तर तुमचे एक्सपेन्सेस किंवा सेव्हिंग्ज चेंज होतील. म्हणजे त्याचा आकडा चेंज होईल. पण हे बदललं नाही पाहिजे. खर्च एवढेच करायचे आहेत. सेव्हिंग्ज करायच्याच आहेत, इन्व्हेस्टमेंट करायचीच आहे आणि एवढीच करायची आहे. हे बदललं नाही पाहिजे. सो आकड्यांप्रमाणे काही आकडे बदलतील. बाकी या सगळ्या गोष्टी सेमच असायला हव्यात असं मला वाटतं. सो आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर मी आहे ना एक बजेट ठरवलेला आहे, की तो बजेटचा आकडा पण मी तुम्हाला सांगते, की त्या बजेटप्रमाणे ना मी माझे खर्च कसे मॅनेज केलेले आहेत ते मी सांगते. तर बजेट मी स्टार्टिंगला धरलेलं आहे ₹30,000. कारण आहे ना, म्हणजे मला हे पण एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, की मी आहे ना एक ब्युटिशियन आहे आणि मी फ्रीलान्सिंग करते. मला आहे ना फिक्स इन्कम नाही आहे. कधी ऑफ सीझन आहे, खूप पाऊस वगैरे पडतो, तर आमचं काम थांबतं. पण आहे ना, जर सीझन आहे म्हणजे लग्नाचा सीझन चालू आहे, दिवाळी आहे, कुठलाही सण आहे, तर आमचं इन्कम वाढतं. त्याला आहे ना मॅनेज करून, आता मला या गोष्टींची सवय झालेली आहे, त्याला मॅनेज करून मी एक असा फिक्स आकडा धरलेला आहे, की मला एवढ्या आकड्यामध्येच भले इन्कम वाढलं, तर माझ्या सेव्हिंग्ज मी वाढवेन, पण माझे खर्च मी एवढेच ठेवणार. तर त्या सगळ्या गोष्टी मी माझ्या मी कसं करते ते मी तुम्हाला फक्त मी सांगते. तर स्टार्टिंग मी करते बचतपासून म्हणजे सेव्हिंग्जपासून.
कुठलंही म्हणजे तुम्हाला कितीही पगार असू दे, तुम्हाला 5,000 पगार असू दे किंवा तुम्हाला 10,000 पगार असू दे, तुम्ही ₹500 सेव्हिंग करताय किंवा तुम्ही ₹2,000 सेव्हिंग करताय किंवा इन्व्हेस्टमेंट करताय. पण पगार आल्या-आल्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर आहे जी तुम्हाला करायची आहे किंवा जे मी करते, ते म्हणजे सेव्हिंग्ज आणि इन्व्हेस्टमेंट. पहिले पैसे आहेत ना, की पहिले या गोष्टीसाठी पैसे साईडला काढायचे. बाकीचे खर्च होतच राहणार आहेत. त्या सगळ्या गोष्टी नंतर आहेत. पण सेव्हिंग्जमध्ये पण आहे ना, मी 4 ते 5 गोष्टींमध्ये सेव्हिंग किंवा इन्व्हेस्टमेंटमध्ये मी 4 ते 5 गोष्टी काढलेल्या आहेत. त्या मी तुम्हाला पटापटा सांगते. तर पहिला मुद्दा आहे तो म्हणजे मी इन्व्हेस्टमेंट जी करते ती लाँग टर्म आणि शॉर्ट टर्म अशा 2 याच्यामध्ये करते. लाँग टर्ममध्ये आहे ना, मी एक पॉलिसीचा प्लॅन घेतलेला आहे. तो प्लॅन सुद्धा आहे ना, मी म्हणजे बराच अभ्यास केल्याच्या नंतर, बऱ्याच पॉलिसी ॲडवायझर सोबत बोलल्याच्या नंतर, काही जणांचे सल्ले घेतल्याच्या नंतर फायनली म्हणजे खूप डिस्कशन नंतर तो प्लॅन मला आवडला आणि मी तो घेतला. तर तो मी लाँग टर्ममध्ये आहे तो माझा प्लॅन. म्हणजे 5 वर्ष मला तो पे करायचा आहे. 5 वर्ष पे करायचा आहे आणि मला 15 वर्ष अजून तो होल्ड करायचा आहे. म्हणजे टोटल 20 वर्षाचं ते ड्युरेशन आहे. सो 20 वर्षानंतर मला एक अमाउंट मिळेल. आता ती काय अमाउंट आहे ते तर मी तुम्हाला नाही सांगणार. सो ती मला अमाउंट मिळेल आणि जेव्हा मला 20 वर्षांनी ते जेव्हा पैसे मिळतील, तर मला ना त्यावेळेला म्हणजे त्या वयानुसार ना मला तो एक आधार बनेल. म्हणून लाँग टर्ममध्ये मी तो प्लॅन घेतलेला आहे आणि त्याचा माझा प्रीमियम आहे 8,400 चा. आता हा प्रीमियम थोडा जास्त आहे मला माहिती आहे. माझं एवढं आधी मी एवढं नव्हती करणार. पण जर मी 5,000 चा मी करणार होते, तर 5,000 चा मी घेतला असता तर तो मला 10 वर्ष भरायचा होता आणि 10 वर्ष होल्ड करायचा होता. सो मी म्हटलं की 8,400 थोडा वाढवून घेतला मी. म्हटलं 5 वर्षामध्ये हे भरणं क्लिअर होईल. म्हणजे 5 वर्षानंतर माझा हा एक खर्च कमी होईल. मी अजून काहीतरी करू शकते. सो ते 8,400चं माझं लाँग टर्मवाली इन्व्हेस्टमेंट आहे. दुसरं माझं एक शॉर्ट टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंटमध्ये मी एस-आय-पी हा ऑप्शन निवडला. एस-आय-पीमध्ये मी सध्या ₹3,000 इन्व्हेस्ट करते आहे. आता हे मी का केलं आहे मी तुम्हाला सांगते. समजा मला भविष्यामध्ये काही गाडी घ्यायची म्हणजे ह्या माझ्या इच्छा आहेत, की मला भविष्यामध्ये माझी गाडी घ्यायची आहे किंवा मला एखादा देश फिरायला जायचंय किंवा जे काही मला करायचं असेल, तर त्याच्यासाठी मी लाँग टर्म तर नाही काही इन्व्हेस्टमेंट माझी काढू शकत. सो त्याच्यासाठी किंवा म्हणजे मी त्याचा काय यूज करेन मला नाही माहिती. पण त्याच्यासाठी मी शॉर्ट इन्व्हेस्टमेंट ठेवलेली आहे शॉर्ट टर्मवाली. जे मी 5 वर्ष किंवा 10 वर्ष माझ्या सोयीनुसार मी ते पैसे घेऊ शकते परत. त्याच्यानंतर थर्ड सगळ्यात मोठी इम्पॉर्टंट गोष्ट आहे, जी काळाची गरज आहे असं म्हटलं तरी पण चालेल, ते म्हणजे मेडिक्लेम. मेडिक्लेम काळाची गरज आहे. मी याच्यासाठी बोलते, कारण मला पण आहे ना सुरुवातीला मी कमवायला लागल्याच्या नंतर मला मेडिक्लेमची व्हॅल्यूच माहिती नव्हती. मला असं वाटायचं की मी आजारी पडतच नाही, मला मेडिक्लेमची गरज लागणार नाही. आपले आई-वडील म्हातारे होतात किंवा त्यांचं वय वाढतं, त्यांचे पाय थकतात किंवा त्यांना भरपूर गोष्टींचे आजार होतात. या सगळ्या गोष्टींची जाणीव त्या वयामध्ये नव्हती. त्याच्यामुळे मेडिक्लेमला मी कधीच म्हणजे याच्यामध्ये मी कधीच काउंटच केला नव्हता. जेव्हा माझ्या पप्पांना कॅन्सर झाला, तेव्हा मला या सगळ्या गोष्टींची किंमत समजली आणि त्याच्यानंतरच मी मेडिक्लेम घेतलेला आहे. तर मेडिक्लेमची माझी जी व्हॅल्यू आहे ती 3,100 आहे. कारण त्याच्यामध्ये मम्मी वगैरे आम्ही इन्क्लूड आहोत आणि थोडा मोठा अमाउंटचा मी घेतलेला आहे. तर मेडिक्लेम आहे ना म्हणजे यासाठी की सेफ्टीसाठी की समजा कोणी आजारी पडलं, आई-वडील आजारी पडले, तर आपल्याला ना खूप ते पैसे मागायची गरज नाही. पटकन आपल्याकडे मेडिक्लेम आहे ना, तर आपण लगेच खूप चांगली ट्रीटमेंट आपण देऊ शकतो आणि खूप गरजेचं आहे मेडिक्लेम. जेव्हा कोणीतरी आपला आजारी पडेल किंवा आपण आजारी पडू ना, तेव्हा ज्या गोष्टीची किंमत समजेल आणि तो आहे मेडिक्लेम. खूप इम्पॉर्टंट. चौथी माझी म्हणजे इन्व्हेस्टमेंट आहे ती म्हणजे आर-डी. आर-डीमध्ये मी ₹2,000 मी टाकते आहे आणि मी त्याला कधीही हात लावायचा नाही असं मी ठरवलेलं आहे. सो मी ती लाँग टर्ममध्येच ठेवेन असा तरी माझा प्रयत्न आहे. त्याच्यानंतर सुवर्ण बचत योजना म्हणजे गोल्ड स्कीम. आजकाल प्रत्येक सोनाराच्या दुकानामध्ये म्हणजे आजकाल म्हणजे प्रत्येक सोनाराच्या दुकानामध्ये ही स्कीम असतेच असते. तर याचा फायदा याच्यासाठी आहे, की आपल्याला गोल्ड कधीतरी समजा आपल्याला काही प्रॉपर्टी घ्यायची आहे किंवा काही पण गोष्ट घ्यायची आहे किंवा सोनंच बनवायचं आहे. तर आपण ॲज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून पण किंवा आपल्याला एक हाऊस म्हणून पण आपण सोनं घेतो. सध्या मी ना याच्यामध्ये कमी पैसे टाकते आहे. कारण माझं आता मला सध्या ना आता एक गोष्ट मी घेतलेली आहे. सो मी सध्या त्याचे पैसे पे करते. त्याच्यामुळे सोन्यामध्ये माझे पैसे सध्या कमी इन्व्हेस्ट होत आहेत. पण जेव्हा त्या गोष्टीचे माझे पैसे म्हणजे ते जेव्हा संपेल, तेव्हा मी ऑफकोर्स याच्यामध्ये पैसे वाढवेल. ह्याच्यामध्ये आणि एस-आय-पीमध्ये. बाकी तर माझं ऑलमोस्ट सेमच आहे.
तर या टोटल याचे म्हणजे सेव्हिंग, इन्व्हेस्टमेंट जे काही तुम्ही म्हणाल त्याला, तर त्याचे माझ्या टोटल आहे ना, मी सध्या ₹19,500 इन्व्हेस्टमेंट किंवा सेव्हिंग मी करत आहे. आणि भविष्यामध्ये जर माझं इन्कम वाढेलच ऑफकोर्स, माझं जसं एज वाढेल, जसं माझ्यामध्ये स्किल वाढतील, तसं ऑफकोर्स ते सगळ्या गोष्टी वाढतील. तर त्याच्यामध्ये ना मी या सगळ्या गोष्टी वाढवत राहीन. पण याच्यापेक्षा कमी नाही करणार मी. तर फिक्स हे माझं आहेच. तर दुसरा म्हणजे बचतीनंतर जर दुसरा आपला महत्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे महिन्याचे फिक्स एक्सपेन्सेस, महिन्याचा फिक्स खर्च. तर त्याच्यामध्ये सुद्धा मला काही गोष्टी मी ठरवलेल्या आहेत. तुमच्या फॅमिलीमध्ये बरेच माणसं असतील, तुमची मुलं जास्त असतील किंवा फॅमिलीमध्ये जास्त माणसं असतील, तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी जास्त लागू शकतात किंवा कमी सुद्धा लागू शकतात. माझ्यापेक्षा कमी तर मला नाही वाटत कोणाला लागेल, कारण हे तर माझं एकटीचंच आहे. तर मला दररोजची भाजी लागते ₹100 ची. आता मी आहे ना, मला भाजी ₹100 ची का लागते? कारण मी भाकरी आणि चपातीपेक्षा म्हणजे मी भाजी जास्त खाते, त्याच्यामुळे मला भाजी लागते जास्त. तर ₹100 भाजीप्रमाणे महिन्याचे ₹3000 होतात. तर याच्यामध्ये फक्त भाज्याच नाही आहेत. याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी पण आहेत. म्हणजे कधी-कधी मी भिजवलेलं कडधान्य आणते. टोमॅटो, कांदा, बटाटा, लिंबू, लसूण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ते दररोजच्या भाजीमध्ये मी काउंट करते. त्याच्यामुळे मी त्याच्यासाठी ₹3000 ठरवून ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर मला आता मी दूध प्यायला सुरुवात केलेली आहे. कारण मी प्रोटीन शेक्स वगैरे घ्यायला लागले तेव्हापासून मला दूध लागतं. तर मग दुधासाठी मी ₹1000 महिन्याचे ठेवून दिलेले आहेत. दररोजची एक पिशवी पकडली तरी पण. सिलेंडर मला 4 ते 5 महिन्याला 1 लागतो. त्याच्यामुळे मी सिलेंडरला जास्त पैसे, तो खर्च ना मी किराण्यासोबतच ॲडजस्ट केलेला आहे. किराणा आणि सिलेंडरचे पकडून मी ₹3000 महिन्याचे साईडला करते. कारण किराणामध्ये ना मला भाजीचा आपण वेगळा खर्च ठरलेला आहे. किराणामध्ये मला काय लागतं, हळद, मसाला, डाळी, काही सीड्स आपण म्हणजे चिया सीड्स वगैरे, तेल, त्याच्यानंतर कडधान्य या सगळ्या गोष्टी, तांदूळ, गहू वगैरे. तर मला हे ना 3000 मध्ये माझं इनफ होऊन जातं. मला जास्त या गोष्टी लागत नाहीत. चौथी गोष्ट आहे तो म्हणजे मोबाईल रिचार्ज आणि वायफाय. आता मला मोबाईल रिचार्ज आणि वायफायसाठी मी ठेवलेले आहेत ₹700. लाईट बिलसाठी मी ठेवलेले आहेत ₹800. कारण आता एवढा महिन्याचा माझा अंदाज आहे, की ₹800 जास्त मला बिल येत नाही. सो मी ₹800 त्याच्यासाठी धरलेलं आहे. पाण्याचं बिल मला 3 महिन्यानंतर ₹500-600 येतं. त्याच्यामुळे दर महिन्याला मी ₹200 असं ठरवलेलं आहे. त्याच्यानंतर माझं आता सध्या मी बाहेरचं खाणं बंद केल्यापासून, माझं घरामध्ये डाएट चेंज झाल्यापासून मला या सगळ्या गोष्टींची जास्त गरज लागते. ते म्हणजे फिश, चिकन, एग्ज आणि पनीर. तर याच्यासाठी मी महिन्याचे ₹2000 साईडला करते. आणि बाहेरचं जेवढा खाण्याला खर्च होत होता ना, त्यापेक्षा हा खर्च मला काहीच नाही वाटत आहे. त्याच्यामुळे मी खाण्यापिण्यावरती मी कंजूसपणा केलेला नाही आहे. कारण आहे ना, जर तुमची हेल्थच चांगली नाहीये, जर तुम्ही चांगलं खातच नाहीये, तर तुमचं शरीर चांगलं नाही होणार आहे. तुमच्यामध्ये ताकद चांगली नाही राहणार आहे. आणि असं शरीर घेऊन काय फायदा? आणि हे सगळं घेऊन त्या म्हणजे मेडिकल कंडिशन्स घेऊन आपण हॉस्पिटलमध्ये जाऊन पडून राहण्यापेक्षा मला वाटतं, की खाण्यापिण्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं कधीही वाया जाणार नाहीये. त्याच्यामुळे याच्यामध्ये अजिबात कंजूसपणा केलेला नाहीये मी. सो असे आहेत माझे फिक्स एक्सपेन्सेस, जे मला महिन्याला एवढेच मी करते. आणि याचे मला वाटतं टोटल याचं जर मी करायला गेली, तर मला वाटतं ₹10,700 काहीतरी होतात, म्हणजे 10,500च्या आसपास. सो बचत, इन्व्हेस्टमेंट आणि फिक्स एक्सपेन्सेस असे तिन्ही मिळून आहे ना, माझे टोटल खर्च मी 30,000च्या आसपास जाते. आणि मी तेवढ्यामध्येच करायचा प्रयत्न करते. चौथी गोष्ट पण आहे ना, चौथी आणि पाचवी अशा 2 गोष्टी पण आहेत, जे मी 30,000च्या वरती जर माझं इन्कम होतंय, तर मी या गोष्टी करते. त्या पण मी तुम्हाला सांगते. त्याच्यामध्ये आहे इमर्जन्सी फंड. आता इमर्जन्सी फंड मला फारसा नाही लागत, पण तरी पण मी ॲज अ इमर्जन्सी ठेवून दिलेला आहे, की वेळ काही सांगून येत नाही. त्याच्यामुळे मी इमर्जन्सी फंड ठेवलेला आहे फक्त ₹2000. कारण आली जरी इमर्जन्सी, तरी जास्तीत जास्त काहीतरी हेल्थ इमर्जन्सी येऊ शकते. तर मेडिक्लेम तर ऑफकोर्स माझा आहे. पण तरी पण बाय चान्स जर काहीच लागलं, कोणाला पैसे द्यायचे किंवा काहीही लागलं, तर त्याच्यासाठी इमर्जन्सी फंड मी ठेवून दिलेला आहे. आता तो कसा यूज करायचा, त्याच्यात काय करायचं, हे मला माहिती नाहीये. मी हे घरामध्ये यूज करून ठेवून देते. दुसरं आहे मंथली सेल्फ एक्सपेन्सेस. तर याच्यामध्ये माझा सॅलॉनचा खर्च किंवा शॉपिंगचा खर्च जे काय आहे, ते सध्या मी शॉपिंगचा खर्च माझा कमी केलेला आहे. त्याच्यामुळे मी याच्यासाठी ₹3000 ठेवलेले आहेत. जसं आपण हेअर ट्रीटमेंट करतो, कधी वॅक्सिंग करतो किंवा आयब्रोज हे ते म्हणजे बऱ्याच गोष्टी, फेशियल वगैरे, त्याच्यासाठी 3000. आता याला वाढवायला गेली तर खूप होतो. पण मी म्हणजे मी ब्युटिशियनच आहे, तर माझ्या मैत्रिणींकडून वगैरे मी करून घेते या गोष्टी. त्याच्यामुळे याचा खर्च माझा कमीच होतो. हेअर वगैरेवर माझा जास्त खर्च होतो. तर असा माझा
हा मी आणि हे जे खर्च आहे म्हणजे इमर्जन्सी फंडचे 2,000 आणि मंथली एक्सपेन्सेसचे 3,000 रुपये. तर हे मी एक्स्ट्रा इन्कम मधूनच काढते. हे फिक्स इन्कममध्ये नाही ठेवत मी. कारण मला या सगळ्या गोष्टींची जास्त गरज लागत नाही. पण मी तरी पण ठेवून दिलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला तुमच्यासोबत ही शेअर करायची आहे, की मी माझे खर्च कसे कमी केले किंवा माझे काय खर्च होत होते, जे मला समजतच नव्हते. दर दिवसाला ना जरी आपण ₹100 जरी एक्स्ट्रा खर्च केले ना, तरी ते महिन्याचे 3,000 ते 4,000 रुपये आपण वायफळ घालवतो. म्हणजे अधिक खर्च म्हणजे चुकीचंच आहे. ही खूप चुकीची गोष्ट आहे. तर माझी पर्सनली कशामध्ये जात होते ते मी तुम्हाला सांगते. बाहेरचं खाण्यामध्ये बाहेरचं खाण्यामध्ये ऑनलाईन मी शक्यतो नाही मागवत, पण हॉटेल्समध्ये वगैरे माझं खाणं होतं. तर मग मी ते कमी केलं ना, तर माझे बरेच पैसे त्याच्यामधून कमी झालेले. म्हणजे खर्च, वायफळ खर्च त्याच्यामधून कमी झालेले आहेत. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे आपण ऑनलाईन शॉपिंग करतो. जसं की आजकाल म्हणजे प्रत्येक प्लॅटफॉर्मवरती आजकाल सेलिंग होत आहे. तर सण आहे किंवा काय आपण स्त्रिया आहोत, आपल्याला बऱ्याच गोष्टींची हौस असते. तर त्याच्यामुळे ना काही आवडलं, नेकलेस आवडला, साडी आवडली, मेकअपचं सामान घ्यायचं हे ते. तर त्याच्यामुळे ना मी काही ॲप्स होते, जे शॉपिंग ॲप्स आहेत ते मी डिलीट केले. त्याच्यामुळे सुद्धा माझी शॉपिंग आटोक्यामध्ये आली, कमी आली आणि त्याचा मलाच फायदा झाला. कारण माझे पैसे वाचले आणि ते कदाचित भविष्यामध्ये जाऊन मी चांगल्या गोष्टींमध्ये यूज करेन. बघा मी तुम्हाला सांगते, आपण आहे ना कमवतोय ना, तर आपल्या स्वतःसाठी खर्च करणं ना, ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. तुम्ही सलूनमध्ये जा, तुम्ही छान स्पाला जा, छान बॉडी मसाज करून घ्या, छान एखादा पेडिक्युअर करा, पॅम्पर करा स्वतःला. सगळ्या गोष्टी करा. पण आहे ना वायफळ करू नका काही. गरज आहे तेवढंच करा. कुठलाही खर्च जर करायचा असेल, समजा आता मला एखादा ड्रेस आवडला, तर तो ड्रेस आहे ना मी लगेच जाऊन नाही घेणार. मी थांबणार 24 तास तरी मी थांबेन. जर दुसऱ्या दिवशी पण मला असं वाटलं ना, की नाही मला या गोष्टीची खरंच गरज आहे, तरच मी ती गोष्ट घेईन. नाहीतर नाही घेणार. कसे हाव आपल्याला प्रत्येक गोष्टीची असते, पण शेवटी आपल्याला सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या आहेत. तर असं आहे. तर होप सो मी माझा एक्सपिरियन्स तुमच्यापर्यंत मांडायचा प्रयत्न केलेला आहे. तुमच्या मनापर्यंत तो पोहोचला असेल. तर मी परत एकदा सांगते, की प्रत्येकाच्या इन्कमप्रमाणे म्हणजे वेगवेगळं आहे प्रत्येकाचं इन्कम. सो त्याच्याप्रमाणे आपलं या सगळ्या गोष्टींची अमाउंट चेंज होऊ शकते. पण शक्यतो आहे ना सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट जास्तीत जास्त करायचा प्रयत्न करा. खर्च जेवढे जमतील तेवढे कमी करा. याचा अर्थ असा नाही, की खाऊ नका. हेल्थ खूप इम्पोर्टंट आहे. खूप स्वतःच्या खाण्यावरती इन्व्हेस्ट करा. चांगली इन्व्हेस्ट करा. बाहेर खाणं काही खाण्याचं टाळा. तर या सगळ्या गोष्टी आहेत आणि अजून सुद्धा भविष्यामध्ये जर मला काही अशा गोष्टी अजून मी शिकत राहिले, तर ऑफकोर्स मी तुमच्यासोबत त्या शेअर करेनच. तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आणि होप तुम्हाला याचा व्हिडिओ आवडला असेल. तर तुम्हाला काहीही याच्यामध्ये प्रॉब्लेम वाटला, तर तुम्ही मला तुमचा प्रश्न नक्की विचारू शकता आणि तुमचे काही सजेशन्स असतील, तर त्यासुद्धा मला देऊ शकता. तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.